नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. परभणी शहरातील जिल्हा परिषद कार्यालयासमोर महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा बसवण्यात आला होता. मात्र याच ठिकाणी सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यासाठी ही जागा राखीव ठेवण्यात आलेली होती. याच जागेवर आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे होते, तर उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्य मंत्री अतुल सावे हे होते. याचबरोबर व्यासपीठावर पालकमंत्री मेघना बोर्डीकर, आमदार राहुल पाटील, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार राजेश विटेकर, माजी आमदार बाबाजानी दुर्राणी, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, मनपाचे आयुक्त धैर्यशील जाधव, माजी महापौर प्रताप देशमुख, नाना राऊत, मीनाताई राऊत, भावना नखाते, संगीता वडकर आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. आज संपन्न झालेल्या कार्यक्रमाचं आयोजन क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुतळा कृती समितीचे संयोजक रोहित राऊत, कृष्णा कटारे, अनिल गोरे, प्राध्यापक विठ्ठल तळेकर, सुमित जाधव, शंकर भागवत, प्रमोद कुटे, अंगद सोगे, बंडू म्हेत्रे सह पुतळा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं करण्यात आले होते. दीप प्रज्वलनानंतर कार्यक्रमाच्या दरम्यान शहरातील सावित्रीबाई फुले विद्यालयातील विद्यार्थ्यांना लेझिम पथक सादर केले. वेडेवाड्यामध्ये 1848 साली पहिली मुलींची शाळा सुरू झाली. शेणाचे गोळे मारणारे दुसरे कोण नव्हते. जसे उच्चवर्णीय होते तसे तुम्ही आम्ही सगळे होतो. अंधश्रद्धेमध्ये आपण डुबलेलो होतो. कुणाला दोष देणार तर आपल्याला समजतच नव्हतं. आणि अशा वेळेला ज्या त्यांनी पहिली शाळा सुरू केली, त्या शाळेमध्ये जी सुरू होऊ नये म्हणून जे आहे बंद कशी पडेल यासाठी त्यांनी प्रयत्न केले. मारहाण व्हायला लागली. त्यावेळेला लहुजी वस्ताद, लहुजी साळवे, व्यायामशाळेत सगळे आपल्या व्यायामशाळेच्या लोकांना घेऊन उभे राहिले आणि सांगितलं, बघूया कोण या शाळेवर बंद करण्यासाठी येतो. ही माणसं कदाचित शिकलेली नव्हती, पण ती अनाडी नव्हती, ती सुसंस्कृत होती. त्यांना कळत होतं की आपल्या मुलींना शिकवायला. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.